ज्ञानोबा माऊली या जगामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता. अरे असं नाही भक्तीमध्ये चालली सगळे मंदिर आनंद घेतात. ज्ञानोबा माऊली या ठिकाणी आपण पाहतो. अरे असं तल्लीन झाले भक्तीमध्ये आणि या ठिकाणी बघतायत. तरुणाई देखील या सोहळ्यामध्ये आपल्या पाहिजे सगळे तरुण या ठिकाणी वारकरी दिसत आहेत आणि तरुणांची ही वारी आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. ही तारुण्याची ही वारी केवळ आगमनाची बाब असते. या ठिकाणी आपण माऊलींकडे जाऊया. माऊली कुठल्या गावावरून आली? संभाजीनगर या ठिकाणी माऊली आलेले आहेत. खरं तर सगळी तरुण आहे तिथे तरुण मंडळी वारीमध्ये आहेत. तरुण मंडळी सगळे यामध्ये आपण ऐकले 25 तरुण या ठिकाणी या वारीमध्ये एकूण संख्या किती? 300 लोक आहेत. 300 लोकांमध्ये तरुण 50% आहेत. ज्ञानोबा माऊली या ठिकाणी हा उत्साह जगात कुठे बघायला मिळतो. हा उत्साह यांच्यामध्ये आपल्याला पाहायला तिकडे पहा, तिकडे गर्दीच गर्दी आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतोय महिला भगिनी देखील या ठिकाणी आहेत. इकडे शेंडेवाले आहेत, विनेकरी आहेत या ठिकाणी पाहू शकता. इकडे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं भगवी पताका आपल्या हिंदू धर्माची भगवी पताका घेऊन सगळे वारकरी ज्ञानोबा माऊली करतात. पलीकडच्या बाजूला तुळशी वृंदावन करून डोक्यावर या ठिकाणी आपण पाहतोय. या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुळशीचं वृंदावन घेऊन या ठिकाणी माऊली अवतार पाहून ज्ञानोबा माऊली या ठिकाणी होतो. खऱ्या अर्थानं मंडळी एकत्र आले त्यांना पाहायला मिळतोय. हा आनंद एकाग्रात असा आनंद आहे. वाखरीच्या या ठिकाणी आहोत. वाखरीमध्ये प्रचंड असा जनसमुदाय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने याची पाहिला आनंदाचा आनंद सोहळा पाहिला अनुभवायला मिळेल. प्रचंड तिकडे पाहावं तिकडे वैष्णवांची महागर्दी आपल्याला पाहायला मिळते. माऊली देखील या ठिकाणी मुलगा आहे सगळी मंडळी आनंदाने साजरा करत आहेत. प्रत्येक ठिकाणी गर्दीच गर्दी आहे. याही बाजूला पाहिली गर्दी, त्या बाजूला पाहिली गर्दी, सगळीकडे गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. आपण दोनच्या बाजूला जाऊया. खरं तर या बाजूला देखील खरं मध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत. खरं तर अनेक दिंड्या पुढे गेलेल्या आहेत. भगवे पताका घेऊन सगळे वारकरी त्या ठिकाणी निघाले. अजूनही काही रस्त्यामध्ये प्रचंड गर्दी आहे. आपण पाहतोय की सगळी महाराष्ट्रातून वेगवेगळ्या तालुक्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून ही उपस्थित असणारी जनसमुदाय आणि गर्दी आहे. हा भक्तीचा महासागर आपण ओसंडून वाहताना पाहतोय. खऱ्या अर्थाने याची देही याची डोळा पाहिला आनंदाचा सोहळा जो आयुष्यामधला सर्वात मोठा आनंदाचा सोहळा असतो तो म्हणजे वारी. आपली हिंदू धर्माची संस्कृती पताका आणि भगवी पताका नेत असताना खऱ्या अर्थानं ही सगळी वैष्णव या ठिकाणी एकत्र होत आहेत. खूप आनंदात या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये येत आहेत. माऊली आपण कुठून आलात? धाराशिव जिल्ह्यातून आलात. केव्हा निघालात घरून?
21 दिवस झालं. 21 दिवस झाले. क्या बात आहे. 21 दिवस झालेले माऊली घराच्या बाहेरून बाहेर पडलेले आहेत. आता घरी किती वाजता जाणार? घरी जाणार आता 5 वारी संपल्यावर जाणार. तेव्हा तशी सोडून जायला आहे की नाही. तर मग आता हे सगळे काय म्हणत आहे 25 वारी. रथामागे तुम्ही केव्हापासून वारीत सहभागी झाला? आम्ही आळंदीपासून सुरुवातीपासूनच आहे. 21 दिवस झाले. यापूर्वी किती वेळा वारी केली? आता माझी 7वी वारी आहे. 7वी वर. आता वय काय? माझं वय आता 20 आहे. 20 आहे. म्हणजे 7 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी तुम्ही वारीला सुरुवात केला. हो. म्हणजे 13 वर्षाचे असताना. हो. क्या बात आहे. कसं वाटलं असं वारीमध्ये यावं? आनंदामध्ये वारीमध्ये जो आनंद आहे तो दुसरीकडे कुठेच भेटणार. म्हणून आले. आनंद आहे. आता किती दिवस वारी करणार? आयुष्यभर वारी करणार जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत. क्या बात आहे. आयुष्यभर वारी करणार श्वास येतोपर्यंत. रामकृष्ण हरी माऊली.